सर्वांना सप्रेम जय लवजी, जयांना भाऊ, जय भीम. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवतोय. सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचं एक आंदोलन उभं आहे आणि या आंदोलनाचा आवाज आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. आणि एक आवाज आता हळूहळू पुढे येतोय जो आम्हाला कधीही अपेक्षित नव्हता की या उपवर्गीकरणाचं कुठल्याही पद्धतीचं शासनानं नोंद घेतली नाही पाहिजे आणि हे उपवर्गीकरणाची मागणी रद्द झाली पाहिजे. असा एक प्रसंग सध्या उभा आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व समाज बांधव माता भगिनींना विनंती करतो, आव्हान करतो की आपल्याला या मागणीला अनुसरून पुढे जायचं आहे. हा प्रवास कुठेही थांबू द्यायचा नाही. या प्रवासाच्या माध्यमातून, या मागणीच्या माध्यमातून आपल्या सर्व येणाऱ्या सगळ्या पिढींचं मोठ्या पद्धतीचं कल्याण होणार आहे असा मला ठाम विश्वास आहे. संविधानाच्या माध्यमातून जी आरक्षणाची संकल्पना मांडण्यात आली, हे आरक्षण या सर्व अनुसूचित जातीतल्या 59 जातींना देण्यात आलं, पण तरीसुद्धा काही वर्गाची प्रगती झाली नाही हे सत्य आहे आणि ते मान्यच करावं लागेल. पण असं असताना सुद्धा या मागणीला कुठल्याही पद्धतीचा न्याय या राज्यामध्ये मिळालाच नाही. अनेक लोक यामध्ये आंदोलनात उतरले, अनेकांनी मोर्चे काढले, अनेकांनी उपोषण केलं, काहींनी मार खाल्ला, पोलिसांचा मार खाल्ला, अनेकांच्यावर गुन्हे दाखल झाले, अनेक नेत्यांचं आयुष्य याच्यामध्ये संपलं. आता नव्या पिढीचं आयुष्य संपत चाललेलं असताना सुद्धा या मागणीला कशाही पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका अजिबातच शासनाची नव्हती. म्हणजेच आपल्या या आधीच्या सरकारची नव्हती, काँग्रेसची नव्हती. पण सध्याच्या सरकारनं या मागणीची नोंद घेतलेली, या मागणीची दखल घेतलेली आणि या मागणीला न्याय देण्याच्या अंतिम टप्प्यात हे शासन आलेलं आहे. आणि असं झालेलं असताना काहींचा सूर आता याच्या विरोधामध्ये उभा राहिलेला आहे. याचं मला फार वाईट वाटलेलं आहे, आश्चर्यसुद्धा वाटलेलं आहे. ज्यांनी नेहमी समानतेची, बंधुभावाची, भाऊपणाची भाषा केली ते मात्र आता या समान वाटपाच्या मागणीला विरोध करत आहेत. आमची मागणी वेगळं आरक्षण द्या अशी अजिबात नाही. आमची मागणी कुणापेक्षा तर या 59 जातीपेक्षा आम्हाला वेगळं वाढवून द्या, जास्तीचं द्या, 10% द्या, 20% द्या असं पण नाही. मग असं असताना आमची मागणी एवढीच आहे, यामध्ये दिशाभूल करू नये, यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गोंधळ निर्माण करू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. पण तुम्ही जो मुद्दा उपस्थित करून याला विरोध करताय याच्यातून तुमची मानसिकता समोर येताना स्पष्टपणे आम्हाला जाणवते. मुद्दा फक्त एवढाच आहे की अनुसूचित जातीला संविधानाच्या माध्यमातून दिलेलं हे जे आरक्षण आहे, या 59 जातींना या आरक्षण त्यांच्या संख्येनुसार, त्या जातीच्या संख्येनुसार फक्त वाटून द्या. कसं वाटायचं ते शासन ठरवेल, फक्त त्यांचं वाटून द्या, एवढाच मुद्दा आहे. यापेक्षा वेगळा मुद्दा काही नसताना या मागणीला विरोध का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे बांधवांनो. आणि हा जर विरोध ज्यांना आपण वाहून आणलं, ज्यांच्यासोबत आपण लढलो, त्यांनी जर हा विरोध सुरू केला आहे तर निश्चितच यामध्ये कुठंतरी काहीतरी चुकीचं गणित मला या निमित्तानं दिसून येते. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पंजाबमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं, कोणीही विरोध केला नाही, तिथं असले काही आंदोलनं उभा राहिली नाही विरोधाची. आता तेलंगणात मी परवा दिवशी होतो, अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या निमित्ताने मी तेलंगणामध्ये होतो. तेलंगणामध्ये कुठल्याही स्वरूपातलं आंदोलन उभा राहिलं नाही. तिथल्या गव्हर्नमेंटने सहज निर्णय घेतला आणि अनुसूचित जातीच्या तिकडच्या असलेल्या सर्व जातींना समसमान प्रमाणामध्ये आरक्षण वाटून दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तीच मागणी, वेगळी मागणी नाही आहे. असं असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये
शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे लहुजींच्या या महाराष्ट्रामध्ये ही विषमतावादी मागणी पुढे का येते, ज्यासाठी आमच्या आंदोलनाची म्हणजे या आंदोलनामुळे आम्हाला प्रचंड झीज भोगावी लागलेली आहे, अनेक पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत, अनेक लोक देशोधडीला लागलेले आहेत, अनेकांना व्यसनाच्या आहारी जावं लागलेलं आहे. हातात एक क्वालिफाईड असल्याची एक डिग्री त्याच्या हातामध्ये आहे, शिक्षण त्यानं पुरेसं घेतलेलं आहे, पण त्याला नोकरी मिळत नसल्यामुळं त्याला व्यसनाच्या आहारी जावं लागलेलं आहे, अनेकांना शेतात राबावं लागलेलं आहे, अनेकांना मजुरी करावी लागलेलं आहे. असं असताना आमच्या या सगळ्या एकूणच अवस्थेची इथं कुणालाही दया येताना दिसत नाही. आणि याच्यामध्ये आम्ही एकजूट होऊन शासनाला ही मागणी दखलपात्र केलेली असताना, शासनाला याची नोंद घ्यायला लावलेली असताना आणि शासन यासाठी सकारात्मक असताना यामध्ये मीठ बनून, यामध्ये विष बनून पुढे येणारे लोक हे आमचे आहेत का, हा प्रश्न निर्माण होतोय. या मागणीच्या माध्यमातून आमचं भवितव्य घडल किंवा नाही हा प्रश्न पुढे आहे, पण ही मागणी आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून, अभ्यासकांच्या माध्यमातून, निरीक्षकांच्या माध्यमातून पुढे आलेली आहे की 59 जातींचं आरक्षण एकत्रित असल्यामुळं या आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होतोय. हे आरक्षण कुठंतरी एकाच जातीकडे जास्त प्रमाणात जाते, दुसऱ्या जातीकडे जास्त प्रमाणात जाते, पण ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे त्या जातीकडे हे आरक्षण जात नाही. असं ही भेदभावाची आणि विषमतेची भिंत आम्हाला या एकत्रित आरक्षणामुळे दिसल्यामुळे ही अभ्यासकाच्या, निरीक्षकांच्या अभ्यासातून, सर्वेक्षणातून ही मागणी पुढे आलेली आहे. आणि म्हणून हे आंदोलन उभं राहिलेलं आहे, ज्याला 40-50 वर्ष मेहनत घेतलेले लोक आहेत. त्याच्यामध्ये अनेक नेत्यांचा याच्यामध्ये म्हातारपण आलं, त्यांचा जीव गेला. आता दुसऱ्या पिढीतल्या लोकांना सुद्धा म्हातारपण आलेलं आहे ही मागणी शासनाच्या पुढे मानून, पण तरीसुद्धा याची दखल घेतली गेली नाही. काँग्रेस गव्हर्नमेंटनं याची दखल घेतली नाही. यासाठी मी काँग्रेस गव्हर्नमेंटचा मुळातच निंदा करतो, निषेध करतो. काल मला समजलं की मी पाहिलं की नाना पटोलेंनी आता विरोधाची भूमिका घेतली. नाना पटोले हेच खऱ्या अर्थानं आमच्या समूहाचे मारेकरी आहेत असं मला या निमित्तानं वाटतं. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करतोय आणि माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना, उपेक्षितांना, वंचितांना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू फुले आंबेडकरांनी, अण्णाभाऊंनी, लहुजींनी लढायला शिकवलेलं आहे. आपण लढणारी जमात आहे, लढणारी जात आहे आणि या लढ्याच्या माध्यमातून आरक्षणाचं उपवर्गीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला मागे हटायचं नाही. हे माझं तुम्हा सर्वांना आव्हान आहे. कारण हे आरक्षण हे प्रचंड मोठ्या या देशाच्या सर्वोच्च न्याय संस्थेनं दिलेल्या निकालाच्या आधारावर आहे. ही मागणी कसल्याही स्वरूपातली चुकीची मागणी नाही आहे. या मागणीच्या माध्यमातून आम्ही कुणावर अन्यायही करत नाही. फक्त आमच्यावर होत असलेला अन्याय आता कुठेतरी थांबावा एवढीच भावना या आंदोलनाच्या, या मागणीच्या माध्यमातून होती आणि त्याची नोंद शासनानं घेतली, त्याची दखल शासनाने घेतली आणि राज्याचं शासन आता या मागणीला अंतिम स्वरूप देण्याच्या तयारीत असताना या पद्धतीचं याच्या विरोधात उभा राहिलेलं हे आंदोलन अतिशय चुकीचं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून हे सामाजिक ऐक्य नष्ट होणार आहे आणि मला आता पुन्हा एकदा वाटतं की आमच्यामध्ये कधीही सामाजिक ऐक्य नव्हतं आणि त्यामुळे आता हे पुन्हा नव्याने तयार होईल असं मला या निमित्ताने अजिबात वाटत नाही. म्हणून मी आपल्या सगळ्या समाजातल्या मातंग आणि इतर सगळ्या जे उपेक्षित समूह आहे, ज्यांचं आरक्षण चुकीच्या दिशेनं गेलेलं आहे, ज्यांचं आरक्षण ज्याला जास्तीचं मिळते त्यालाच मिळालेलं आहे, अशा या सगळ्या समूहांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करूया आणि शासनावर कुणाचाही दबाव येणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊया. धन्यवाद. सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम.